कापून त्याचा एक छोटा खांब करणार 20 फुटाचा आणि लांब जाऊन पुढे तो लावून टाकणार. तो जगलाचा जगला, मेलाचा मेला, आपल्याला रस्त्यावर ऊन येणार. दुसरं असं होणार आहे याच्यामुळे की जर आपण वडाची झाडं काढली तर वडाची झाडं ते पाणी साठवतात, ते आजूबाजूचे शेतकरी जे आहेत त्यांच्या विहिरी सुकणार आहेत, कारण जमिनीतलं पाणी निघून जाणार आहे. तिसरा महत्वाचा भाग आहे, तो थोड्या वेळाने तुम्ही जर इकडे बघितलं पश्चिमेकडे पूर्वेकडे तर तुम्हाला हजारोच्या संख्येने वटवागळे येताना दिसतील. ही वटवागळं सगळी या वडांवर राहतात आणि काय करतात तर ही रात्री उडून पहाटे रात्रभर त्या जांभळीच्या जंगलावर जातात आणि त्या जंगलाची कीड खातात. जंगलावर आपण कधी औषध मारत नाही ना, जंगलाला कीड लागत नाही. का लागत नाही तर ही वटवागळं जाऊन कीड खातात. उद्या जरी वटवागळं झाडं नष्ट झाली, वटवागळांचा अधिवास नष्ट झाला तर वटवागळं असणार नाही, त्यामुळे जंगलातली कीड कोण खाणार नाही. जंगलातली कीड वाढेल ती आपल्याच शेतावर येईल. परत जगभर तापमान वाढतं आपण झाडं तोडल्यामुळे आणि त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्याला आता जाणवतोय. आपल्या जिल्ह्यामध्ये आपले शेतकरी जे आहेत ऊसाचं उत्पादन आपलं हेक्टरला 84 टन होतं, त्याच्या 65 टनावर आलेलं आहे. कमी घटलेलं आहे, भरपूर घटलेलं आहे. आज तुम्हाला मधमाशा दिसत नाही. मधमाशा उन्हाने मेले, झाडं नाहीत म्हणून मधमाशा नाहीत. मधमाशा नसल्या तर परागी होऊन कोणी करत नाही, त्यामुळे आंब्याचं पीक यावेळेला कमी आहे.